झी 24 तासच्या इम्पॅक्टची। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये झी 24 तासच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। उद्या शीतल तेजवानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा झी 24 तासने केला, या सगळ्याचा भांडाफोड केला, वारंवार या सगळ्यातले बारकावे झी 24 तासने समोर आणले। जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी ब्रेक केल्यापासून शीतल तेजवानीची चौकशी आणि अटकेपर्यंतची बातमी सर्वप्रथम झी 24 तासने दाखवली। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक। झी 24 तासच्या बातमीचा मेगा इम्पॅक्ट। जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल गजाआड। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। शीतल तेजवानीनं मुंढवा भागातील महार वतनाच्या 40 एकर जमिनीच्या मूळ 272 वारसदारांच्या पॉवर ऑफ अटर्नी घेतल्या होत्या। या पॉवर ऑफ अटर्नीच्या मदतीनं शीतल तेजवानीनं अमेडिया कंपनीशी संगनमत करून बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीची 40 एकर जमिनीचं खरेदी खत केलं होतं। झी 24 तासनं 5 नोव्हेंबरला हे प्रकरण उघडकीला आणलं। 9 नोव्हेंबरला पोलिसांनी शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल केला होता। शीतल तेजवानीनं पहिल्यांदा पोलिसांकडे मुदत मागितली। 18 नोव्हेंबरला शीतल तेजवानीची पहिल्यांदा चौकशी झाली। 20 नोव्हेंबरला शीतल तेजवानीची दुसऱ्यांदा चौकशी झाली। शीतल तेजवानीनं चौकशीसाठी मुदतवाढ मागितली। शीतल तेजवानीला आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं। चौकशीनंतर शीतल तेजवानीला अटक करण्यात आली। शीतल तेजवानीची दुसऱ्यांदा चौकशी झाल्यानंतर शीतलनं पोलिसांकडे चौकशीसाठी वारंवार मुदत मागितली होती। दुसरीकडे शीतल तेजवानी हायकोर्टात गेली होती। हायकोर्टात गुन्हा रद्द करण्याची मागणी शीतल तेजवानीनं केली, पण कोर्टातून तिला दिलासा मिळाला नाही। शेवटी पोलिसांनी शीतलला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावून अटक केली आहे। झी 24 तासनं केलेल्या या बातमीदारीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आणि माझी जर अशी काही आपण 1800 कोटीची जमीन सरकारची लाटली असती तर आपली काय हालत केली असती सरकारने, सामान्य जनतेची काय हालत झाली असती। पण शीतल तेजवानीला पहिला तर झी 24 तासनी खूप छान दाखवलं की कशी रॉयल ट्रीटमेंट मिळाली, तिला सोडायला अगदी पोलीस थेट गेले। आता याच्यात मी म्हणते की माध्यमांचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो। हे जर सगळं तुम्ही दाखवलं नसतात तर आज ही अटक सुद्धा कदाचित झाली नसती। तर मला म्हणूनच सांगायचंय की माध्यम जे लावून धरतात त्यात प्रकरणामध्ये बरेचसे खुलासे होतात आणि ते प्रकरण तडीस जातं। झी 24 तासच्या बातमीचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटण्याचे संकेत मिळत आहेत। विरोधक जमीन गैरव्यवहार प्रकरणी विधिमंडळात आवाज उठवणार आहे। शिवाय या प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे। सर्रास ज्यावेळी प्रशासन आणि शासन आणि विशेषतः सत्तेतली लोक एकत्र येऊ शकतात तर त्यामध्ये काय काय गोष्टी, एक उदाहरण आपण बघतो। आणि म्हणून तर आम्ही या अधिवेशनामध्ये मागणी करणार आहोत की श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी की या संपूर्ण राज्यभरामध्ये या 1.5-2 वर्षामध्ये जे अगोदरचे मुख्यमंत्री होते, आता आहेत, किंवा जे सत्तेमध्ये असलेले जे मंत्रिमंडळातली लोक आहेत, त्यांचे कुठे कुठे अशा वृत्तीने डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली नाही, नात्यातले लोकांनी ते जे व्यवहार जे केलेले ते लोकांसमोर एकदा वस्तुस्थिती येऊ तर द्या। कारण हे एकच प्रकरण आहे अशातला भाग नाही, अनेक अशी प्रकरण आहेत जे उशिरा का होईना ही कारवाईला सुरुवात झाली। ह्याच्यामध्ये जे आरोप आमच्या पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहेत, परत मी एक सांगतो की इकडे व्यक्तिद्वेष देऊन नाही, वस्तुस्थिती काय असेल ते समोर येऊ दे, पण ती वस्तुस्थिती पण आणायची नाही आणि सरसकट क्लीन चिट घेऊन फिरायचं साधी चौकशी नाही, हे मला असं वाटते उचित होत नाही। म्हणून ही पहिली कारवाई केली, उशिरा आलेला शहाणपणा असं म्हणायला हरकत नाही। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात ज्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल झाला त्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना पोलीस कधी चौकशीला बोलावणार याची उत्सुकता आहे। अमेडिया कंपनीचे दुसरे 99% भागीदार पार्थ पवारांच्या चौकशी आणि अटकेची मागणी आता विरोधकांनी केली आहे।
अत्यंत महत्वाचा असा घोटाळा G24 आणि टीमनं उघडकीस आला, त्याबद्दल पहिल्यांदा मी G24 अभिनंदन करतो. पण माझा सरकारला आणि खास करून गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा आहे की फक्त प्यादी किती दिवस तुम्ही पकडत राहणार, यातला म्होरक्या कोण आहे, वजीर कोण आहे, त्याचं काय करणार. पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आहे आणि अमेडिया कंपनीच्या पुढाकारानं हा घोटाळा झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शीतल तेजवानी एजंट असेल, बाकीचे असतील, यांना तुम्ही पकडलं, त्या तहसीलदारला पकडलं, परंतु पार्थ पवारला अजून अटक का होत नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनीच दिलं पाहिजे, कारण गृह खातं सुद्धा त्यांच्याकडेच आहे. G24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पहिली अटक झाली आहे. शीतल तेजवानीच्या अटकेनं हे प्रकरण संपलं असं नाही. आता तर या प्रकरणाच्या चौकशीची पहिलीच पायरी आहे. अजून या प्रकरणात पुढचा तपास बाकी आहे. G24 तास जोपर्यंत या प्रकरणातील सर्वच्या सर्व मोहऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, G24 तास, पुणे.